जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कोणताही ऑप्शन बाय करतो तेव्हा त्या प्रीमियमवर खूप सारे फॅक्टर्स परिणाम करत असतात, पण त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो टाइम डिके. आणि टाइम डिके हा एक्सपायरी डेवर अवलंबून असतो. जसा एक्सपायरी डे जवळ येतो तसा टाइम डिके हा वेगात होतो. म्हणजे मंगळवारी जो आपला वीकली एक्सपायरी डे असतो त्या दिवशी टाइम डिके खूप वेगात होतो, पण बुधवारी म्हणजे न्यू कॉन्ट्रॅक्ट लॉन्चच्या दिवशी टाइम डिके थोडा कमी वेगात होतो. आता हेच एक्झाम्पल मधून समजून घेऊया. समजा बुधवारी म्हणजे न्यू कॉन्ट्रॅक्ट लॉन्चच्या दिवशी जर तुम्ही 100 रुपयाचा प्रीमियम घेतला असेल आणि मार्केट पूर्ण आठवडाभर जास्त मूव्ह झालं नाही, म्हणजे तुमचा प्रीमियम जिथे तुम्ही बाय केला असेल तिथेच जरी राहिला तरी टाइम डिकेमुळे जसा एक्सपायरी डेट जवळ येत जाईल तसा हा प्रीमियम आपोआप घटत जाईल आणि मंगळवारी म्हणजे एक्सपायरी डेच्या दिवशी हाच प्रीमियम 30 ते 40 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. आता याचाच आपल्या स्टॉप लॉस आणि टार्गेटवर सरळ प्रभाव पडतो.